कुछ तो गडबड है. संकेत बावनकुळे आणि त्याचे मित्र बारच्या सीसीटीव्ही फुटेजमधून गायब. नागपुरातील ऑडी कार अपघात प्रकरणी सीसीटीव्ही संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी लाहोरी रेस्टॉरंट आणि बारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून त्यात संकेत बावनकुळे, अर्जुन हावरे, रोनित चिंतमवार आणखीन एक तरुण हे सीसीटीव्ही फुटेजमधून गायब असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात हिट अँड रनच्या प्रकरणांच्या घटनांमध्ये काही केल्या घट होताना दिसत नाही आणि विशेष म्हणजे हाय प्रोफाईल धनाढ्यांच्या मुलांकडून भरधाव वाहनं चालवून इतरांचा जीव धोक्यात टाकला जातोय. मुंबईपासून पुणे अगदी आता महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱ्या नागपूर शहरात सुद्धा या घटना वाढलेल्या आहेत. राज्यात अशाच एका घटनेची सध्या जोरदार चर्चा चालू आहे आणि या घटनेवर प्रचंड राजकारण तापलेलं आहे आणि ही घटना म्हणजे नागपुरातील ऑडी कार अपघात प्रकरण. या प्रकरणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळे यांचं नाव समोर आलं आहे. 9 सप्टेंबरच्या मध्यरात्री संकेत बावनकुळेच्या भरधाव कारने अनेक वाहनांना धडक दिली आणि ही घटना सीसीटीव्हीत कैदही झाली. आणि या घटनेवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पहिल्यांदाच संकेत बावनकुळे यांचं नाव घेतलं आणि प्रकरण तापलं. याच प्रकरणी आता अतिशय मोठी बातमी आपल्या समोर आली आहे. संबंधित माहितीमुळे या प्रकरणात काहीतरी गडबड आहे का? पुराव्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस या प्रकरणी सविस्तर तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.